नमस्कार. पुन्हा एकदा अर्नाळा समुद्र किनाऱ्यावरून सकाळचे 8 वाजलेले आहेत. सायकलिंग करून आलो आणि अगदी आमची घरातली छोटी छोटी मुलं 3री-4थीतली मुलंही अगदी घरच्यांना मदत करत आहेत. म्हणजे हे सगळं संघर्षाचं बाळकडू आणि आपल्या घरात येणारी पै आणि पै कशी आलेली आहे हे शिक्षणच त्यांना मिळतं. लहानपणी घरी मच्छी आल्यावर निवडून झाल्यावर मच्छी धुवून दिल्याशिवाय आमच्याकडे पर्यायच नव्हता. नो एक्सक्यूज. ही मच्छी धुण्यापूर्वी पाटीत हाताने भरणं अक्षरशः दिव्य होतं. बोंबलाचे काटे अर्थात ज्याला आमच्या अर्नाळा कोळीवाड्यात बोत्र्या म्हणतात ते लागून हातांची अक्षरशः जळजळ व्हायची. हे काम आटोपून कितीही वेळा अंघोळ केली तरी अंगाला मच्छीचा उग्रवास यायचा. यामुळे शाळेत प्रसंगी शिक्षकांचे आणि बरोबरीच्या विद्यार्थ्यांचे टोमणे ऐकावे लागायचे. पण हा वास अंगावर मिरवण्यासाठी जातीवंत कोळीच असावं लागतं. या कष्टाच्या सुवासाला कुठल्याही महागड्या सेंटची सर येणार नाही हे आज मनापासून पटतंय.